रितू तू डेकोरेशन करणार आहे ना? तू करणार आहेस की करणार आहे? आता मगाशी कसं तुरु बोलत होता. कोण करणार आहे सांगा ते डेकोरेशन कोण करणार आहे? कसं करणार आहे? कसं करणार आहे? कसं आता आमच्या दोघांची डोकीत चालायची बंद झाली. एवढं टेन्शन तर परीक्षेला पण नव्हतं घेतलं. गणपती बाप्पा झाली तुझा मंगल मूर्ती. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल व्लॉगर अनिता. तर आज आहे हरताळिका आणि आम्ही बरंच काय काय आज करणार आहोत. सो आजचा मी हा व्लॉग बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आम्ही काय काय करणार आहोत, डेकोरेशन वगैरे, हरताळिका पूजा वगैरे. सो सगळ्या व्लॉगमध्ये कव्हर होईल. स्टे कनेक्टेड. तर गाईज आमची पूजा संपन्न झालेली आहे हरताळिकेची. मी तुम्हाला दाखवते आम्ही पूजा कशा प्रकारे केलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर गाईज पूजा एकदम मस्तपणे झालेली आहे आणि आता मी रेडी व्हायला घेतलेले आहे. बिकॉज आता मला जायचं आहे मार्केटला खूप सारी अशी शॉपिंग करण्यासाठी. बिकॉज आम्हाला आजच डेकोरेशन करायचं आहे आणि डेकोरेशनचं काहीच साहित्य आणलेलं नाही आहे अजून, तर ते घ्यायचं आहे. सो त्याच्यासाठी मी आता मार्केटला जाणार आहे. आज मी घरी आहे आणि घरी असल्यानंतर माझा तोंडाचा पट्टा बंद असणं हे शक्यच नाही आहे. ही एक प्रकारे अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी. सो माझा तोंडाचा पट्टा हा चालूच आहे कंटिन्यू. पण हा व्हिडिओ टाइमलॅप्समध्ये असल्यामुळे ते तुम्हाला ऐकायला येत नाही आहे. पण मी खूपच गप्पा आम्ही मी आणि वहिनीने मिळून बऱ्याच अशा गप्पा मारलेल्या आहेत आणि आम्ही बऱ्याच दिवसानंतर असं एकत्र आलेलो आहे. एकत्र आम्हाला टाइम स्पेंड करायला मिळाला, त्यामुळे आमच्या गप्पा चालूच होत्या. तुम्हाला सांगते गाईज, बाप्पा ज्या वेळेला येतात ते जे दिवस असतात 10 दिवस बाप्पाचे, ते एकदम स्पेशल आणि एकदम आनंदाचे आणि सोन्याचे दिवस असतात गाईज. एकदम तुम्हाला देखील पटत असेल ही गोष्ट. बिकॉज ज्या वेळेला बाप्पा येतात ती जी वाईब असते त्या 10 दिवसामध्ये ती वेगळीच असते ॲक्च्युली. आणि गाईज तुम्हाला सांगते, वहिनीबरोबर गप्पा मारण्यात जी मजा येते ना यार, ती वेगळीच असते. कारण आमचे जे विषय असतात, गप्पांचे जे टॉपिक असतात ते संपतच नाही. एंडलेस टॉपिक असतात आमच्याकडे बोलण्यासाठी. एक टॉपिक संपला की लगेच दुसरा, अशा गप्पा आमच्या चालू असतात. आणि सेकंडली म्हणायचं म्हणजे तर ज्या वेळेला 2 बायका एकत्र येतात त्यावेळेला गप्पा तर झाल्याच पाहिजे. आणि एवढ्या गप्पा की संपत नाही. सो खूप मजा येते. आणि वहिनीचं आणि माझं जे रिलेशन आहे ते जावाजावांचं कमी आणि बहिणीचं आहे एका प्रकारे. बिकॉज मला बहिणीबरोबर बहीणवाली वाईब येते. बिकॉज आपण बहिणींबरोबर कसं सगळं शेअर करतो तसंच मी बहिणीबरोबर देखील सगळं शेअर करते. आमचं जे बॉन्डिंग आहे ते वेगळंच आहे. तर गाईज हे जे समोर तुम्हाला शॉप दिसत आहे, इथूनच आम्ही आमच्या बाप्पांना आमच्या घरी आज घेऊन येणार आहोत. 1 hour later. सी गाईज माझी हालत, या साईडला पण पिशवी आहे, इथे पण बॅग आहे, इथे पण बॅग आहे. तो गाईज मी रिटर्न आलेली आहे. सगळं सामान घेऊन डेकोरेशनचं सगळं मटेरियल घेतलेलं आहे. आणि आजच आता वाजले आहेत 5. किती वाजलेत रितू? किती बोल, तू पण सांग ये पटकन. आता वाजलेत 5 आणि अजूनही आम्ही काय स्टार्ट आणि सुरुवात केलेली नाहीये. सो आता आमचे 2 महारथी
म्हणजे आमची मेन माणसं डेकोरेशन करणारी येणार थोड्याच वेळात ना. ऍक्च्युली आम्हाला हे आजच डेकोरेशन कम्प्लीट करायचं आहे, बिकॉज आज रात्रीच आम्ही बाप्पांना इथे आणणार आहोत. सो काही करून हे आजच करायचं आहे. रितू केस कर डेकोरेशन. हे घेतल्यात कप. ह्याच्यामध्ये ह्याच्यात काय देणार रितू आपण? ह्याच्यामध्ये तुला ज्यूस पिण्यासाठी आणलंय ना. आणि हे आणलंय, हे कशासाठी आहे? मोदक बनवणार आहे. आणि अजून कुठे? दिदू माझी बॅग आण ना, खेचून माझी ना काकांची बॅग आण, ती ब्लॅक वाली बॅग आण ना, ती आण ना. हा इथे आण, ब्लॅक वाली बॅग आण. ती दुसरी वाली दे, तू दुसरी वाली. हा आण खेचून. अरे माझं बाळ, ऐक बस. थँक्यू रिदू. आपण काय घेतलेलं आहे? ह्याच्यामध्ये आहे हे. ह्याला पण यूज करायचं कशासाठी? डेकोरेशन साठी. ठीक आहे, खेळण्यासाठी नाहीये रिदू, डेकोरेशन साठी. खाली नको, सफेद कपडा आहे. ह्याचं काय करणार आहेस तू? आणि काय करणार आहे? टी शर्ट बनवणार आहे. नको घ्यायचं, नको रिदू, काका ओरडतील. पटकन देव बाप्पा तुझ्यासाठी मी काय आणलंय? शेंगदाणे चालतील तुला? नारळ चालेल तुला? लोणचं हे ठेव्या साईडला. न घी. अजून मसाला. मग हे कोणाला देऊया? नो, मग कोणाला द्यायचं हे? साबण संपलं. मग आता हे सगळं कोणाला द्यायचं? इलायची पावडर. मग आता परत ठेवून देऊया. नो तर मग हे कोणाला देऊया? मम्मीला देऊया हे सगळं? तू आता बोला नो, तुला नको आहे ना हे? तू काय करणार तर? अरे मसाला तिखट लागतो ना. आता तर बोललास. खोबऱ्याचं काय करणार? मम्मीला सांगूया आपण खोबऱ्याचं काहीतरी बनवायला ना. मोदक बनवणार मम्मी. लोणचं मम्मी देणार तुला रात्री जेवताना. ओके चला, आता हे ठेवलं खेळण्यासाठी नाही रिदू. आवडलं तुला? हा घेऊन फिरू नकोस, काम ठेवून द्यायचं, काका मारतील नाही तर मला. हे फुल घेतले. उभा राहा तिथे, उभा राहा. हे असं धर, असं उभं कर. हा गळ्यात घाल. हा हे आम्ही घेतलंय डेकोरेशन साठी. आणि हे रिदूला खूप आवडलंय. रिदू तुला आवडलं की नाही? मस्त डेकोरेशन करणार आहे ना. हे घेतलंय 4. ऑनलाईन अजून महाग पडलं असतं वहिनी. सो मी ह्याला इथे ठेवते. आवडलं तुला रिदू? हा मला पण आवडलं. हा घाल मला. बोलतो हा देव बाप्पासाठी आणलंय ना ते डेकोरेशन करायला. तुला घालायला? तुला डेकोरेशन करायचंय? तुला करायचं डेकोरेशन? आता काय करतोयस? घाल गळ्यात. थोडा वेळ घाल. ठीक आहे, काका येईपर्यंत. मग काढून ठेव, तर काका मला मारतील ना. आता ठेव, घालून ठेवायचं. छान दिसत. ठीक आहे, आता नेक्स्ट दाखवते मी अजून काय काय आणलेलं आहे. हे आम्ही घेतलं हे आसन. बाप्पांना बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे. बाप्पांचे रिदू तुझं नाहीये, ते बाप्पांसाठी आहे. अजून आपण काय काय घेतलंय? थांब, अजून बरंच काही घेतलंय. बरंच नाही, थोडंसं सामान आहे डेकोरेशन साठी आहे. मस्त आहे ना. खाली लोळवू नको, खराब होईल. ये तुझ्या गळ्यात घालते. ये असं हातात ठेवे, हातात पकड. आणि मम्मीला जाऊन विचारते ते उभारून कसं दिसतोय मी.
कसला मस्त दिसतंय ऋतू याच्यात. तुला गरम थंडी पण नाही लागणार. सॉरी गरम बोलते, थंडी पण नाही लागणार ऋतू याच्यात ना. आवडलं तुला? आई ग तोंड कसं करतो. चला आता काढायचा. हा त्याला नाही आवडलं म्हणजे काढलं लगेच म्हणजे नाही आवडलं. ठीक आहे ह्याची मी घडी घालून टाक. तर मी गाईस तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेले आहेत. हा एक व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे. हे आसन घेतलेलं आहे. कपडा असं नाही म्हणणार हे याला काय म्हणतात काहीतरी चांगला शब्द त्यांनी यूज केलेला. काहीतरी चांगलाच वर्ड वापरलेला त्याने मी विसरली. ह्याला काहीतरी वेगळा कपडा म्हणतात. वस्त्र नाही नंतर नाही मला ऍक्च्युली खरंच आठवत नाहीये. मी लक्षात ठेवलेलं बट त्याला काहीतरी. हा ऋतू असं नाही करायचं. एकच देते. पडलं बघते. उचल उचल पटकन उचल. रिदू आमची कामं वाढवायची कामं करण्यासाठी आहे. हा शपी. त्याच्यानंतर हे घेतलेले आहेत आम्ही माळा डेकोरेशनसाठी. टोटल 4 माळा घेतलेल्या आहेत. ह्या माळा तू घालणार आहेस? नाही हे बाप्पा मम्मी बिझी आहे रिदू. तर या माळा घेतलेल्या आहेत. या प्लेट्स घेतलेल्या आहेत नाश्ता वगैरे साठी. अँड हे सामान तर तुम्हाला आता दिसलंच असेल कशा किती काय काय घेतलंय. आणि हे फुलं घेतले जसं की दाखवलेलं आहे. सो माझा अवतार देखील तुम्हाला दिसत असेल. केस अशी चारी बाजूने अशी वरवर आलेली आहेत. खूप थकली आहे. बरीचशी शॉपिंग केलेली आहे. तरी पण बऱ्याच अशा 3-4 गोष्टी आहेत ज्या राहिल्या आहेत आणि विसरायला झाल्या. बिकॉज एकतर पाऊस पडत होता आणि घाईघाई होती त्याच्यामुळे अर्ध्या गोष्टी माइंडमध्ये निघून जातात. बट स्टील अजूनही मोदक पेठ बाकी आहे आणि बऱ्याच 2-3 गोष्टी आहेत ज्या घ्यायच्या बाकी आहेत. आता काय कोणी केलं हे? कसं केलं? आता याच्यात तू कसं ज्यूस पिणार? चांगलं आहे तू याच्यात पिऊ शकतोस तू पाणी. पाणी नाही पिऊ शकत ज्यूस पिऊ शकतो. कसं रे एवढा हुशार तू? कोणासारखं हुशार आहे रे तू? हा तर अशा प्रकारे ही शॉपिंग मी तुम्हाला दाखवली आहे काय काय केलेली आहे. आणि हे देखील आता मागून येत आहेत दादा आणि हा येतो आहे. तर ते जे उरलेलं सामान आहे ते घेऊन येणार आहे. आणि मेन माझा मेहंदीचा कोन देखील राहिलेला आहे. वहिनी काढतायत. एकच कोन ऍक्च्युली आमच्याकडे होता. हा वहिनीने मस्त डिझाईन काढला. ऍक्च्युली वहिनी ते म्हणतात ना काय टॅलेंट लपवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. कधी कधी आम्हाला कळतच नाही की वहिनीकडे हा ऍक्च्युली टॅलेंट आहे. आणि जेव्हा तो ते आम्हाला दिसतं हा पोरगा ना अजिबात मला बोलू देत नाहीये. कोणती भाषा आहे हा? सो मी कुठे होती. वहिनी एक प्रकारे छुपी रुस्तम आहे. त्यांच्याकडे टॅलेंट असतो आणि तो एन मोमेंटला आम्हाला कळतो. हा टॅलेंट देखील मला एवढ्या वर्षानंतर कळलाय की वहिनीला मेहंदी काढायला येते. सो मी तर ठरवलंय की मी वहिनीकडनंच काढणार आहे. बिकॉज आधी मी जाणार होती मेहंदी काढण्यासाठी बाहेर. सो आता बाहेर का जायचं आपल्या घरात माणूस असताना आणि माझे पैसे देखील वाचतील. सो मी वहिनीकडनं मेहंदी काढणार आहे. वहिनी काढणार ना मला मेहंदी? वहिनी आता सध्या बिझी आहेत. A few moments later. आता आमच्या दोघांची डोकीत चालायची बंद झाली. एवढ्या टेन्शन परीक्षेला पण नव्हतं घेतलं. आता परत स्टार्ट फ्रॉम द बेस. एक एक तुटतंय.
हे लावा गेलं का ते फक्त यार बघूया प्रयत्न चुकले नाही पाहिजे फक्त आम्हाला चुकलं काय आम्ही दोन लागलो पाण्यात हा असं केलंय यावेळेला आपण हा लई थकतास तिथे इथेच लोधामध्ये येत आहेत बाबा हा तिथेच येत आहेत एक नंबर कॅप्चर झालेला आहे ना गेला आता म्हटलं बघू कुठून आवाज येतोय तर मी बघा ना आजचा हातालिकेतून तू उद्याचा दोन्ही एक टाकणार आजचा एक वेगळा टाकणार गणपतीचं दोन्ही दिवसाचा एक हा दोन्ही दिवसाचा एक ना आजचा एक वेगळा पूर्ण आणि उद्याचा आणि परवाचा एक टाकणार ना हा लाइटिंग कसली भारी केली तिथे बघायला जायला पाहिजे तर गाईज बापांचे आगमन स्टार्ट झालेले आहे सगळीकडे तर तुम्ही बघितलं असेल की बापांचे आगमन स्टार्ट झालेले आहेत इथे लोधाला देखील बाप्पा येत आहेत आणि त्याचे जे फटाक्याचा आवाज आहे तो देखील हा आली वहिनी A few moments later. गणपती बाप्पा झाली तुझा मंगल मूर्ती बाहेरच थांबा थांबा तर तिथेच थांबा आम्ही आत येऊ बोलेपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया टोपी तिथून घेतली थांबा तिथे माझी मूर्ती होणार जय चला या चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया किती होतं नाही चालू आहे बाप्पाला हात नाही लावायचा रे तू महाराष्ट्र तू आलेस तर गाईज बाप्पांचे आगमन झालेले आहेत आमच्या घरात बाप्पांचा चेहरा मी उद्या रिव्हील करणार आहे छान प्रकारे बाप्पांचे आगमन आमच्या घरात झालेले आहे तुम्हाला दिसत असेल बाप्पा आणि हे आहे डेकोरेशन कसं रिदू उद्या दिसतं ना उद्या बघू ना आपण असं वाकून बघ इथून दिसतायत का घड्याळात किती वाजले दाखवते ना लोकांना घड्याळात वाजलाय 1 आणि आम्ही आमचा चाललोय हा कार्यक्रम झोप आली ना हा मला झोप आलती आणि याचं काय चाललंय बघा हा याची मजा झाली आहे मस्त
आता वाजले आहेत 1:30, रात्रीचे 1:30 वाजले आहेत. माझा आउटफिट तुम्हाला दिसत असेल. अँड ही बघा मेहंदी देखील 5 मिनिटात कलर येणारी ही अशी मॅजिक मेहंदीची की आम्ही वापरलेली आहे. मी 5 मिनिटापूर्वी लावली आणि मी लगेच धुतली आणि हा ह्याचा इमिजिएट इफेक्ट आहे. सो गाईज आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.